सूर्याची कोवळी किरणं हळूहळू प्रखर होऊ लागली होती. गावाकडच्या त्या मोठ्या बाजारात सकाळची लगबग शिगेला पोचली होती. बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा आवाज, भाजीवाल्यांच्या आरोळ्या आणि ग्राहकांची घासाघीस, या सगळ्या कोलाहलात एक 70 वर्षांची वृद्ध माऊली, जिच्या कपाळावर श्रमाच्या रेषा उमटल्या होत्या, ती अत्यंत सावधगिरीने चालत होती. तिचं नाव भागूबाई, पण गावात सगळे तिला माई म्हणत. माईच्या डोक्यावर मातीचा एक मोठा माठ होता, जो ताज्या आणि सुगंधी तुपाने काठोकाठ भरलेला होता. हे तूप म्हणजे माईच्या महिन्याभराच्या मेहनतीचं फळ होतं. घरात आज चूल पेटवण्यासाठी आणि नातवाच्या शाळेची फी भरण्यासाठी या तुपाचे पैसे मिळणं अत्यंत गरजेचं होतं. उन्हाचा चटका वाढत होता, पण माईचे पाय थकत नव्हते. त्यांच्या मनात फक्त एकच विचार होता: लवकर बाजार गाठायचा आणि तूप विकायचं. तेवढ्यात गर्दीतून वाट काढत असताना अचानक एक करडा आणि उद्धट आवाज माईच्या कानावर आदळला. "ए म्हातारे, काय विकतेस?" माई दचकली. आवाजात चौकशी नव्हती, तर एक प्रकारचा तुच्छपणा होता. तिने वळून पाहिलं. समोर साधारण 40शीचा एक माणूस उभा होता. अंगात पांढराशुभ्र इस्त्री केलेला महागडा शर्ट, डोळ्यांवर काळा चष्मा आणि हातात सोन्याची अंगठी. त्याच्या उभं राहण्याच्या पद्धतीतूनच त्याचा अहंकार ओसंडून वाहत होता. "तूप आहे साहेब, गावरान गाईचं घरचं तूप," माईने नम्रपणे उत्तर दिलं. त्या माणसाने कपाळाला आठ्या घातल्या. "बरं, बघू दे कसं आहे. अस्सल आहे की भेसळ?" त्याने हुकूम सोडला. माईने जडमाट डोक्यावरून खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. वय झालं होतं, हात थरथरत होते आणि उन्हामुळे अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. माठ खाली घेत असताना तो थोडा कलला आणि त्यातील तुपाचे 4-5 थेंब उडून थेट त्या माणसाच्या पांढऱ्या शुभ्र शर्टावर पडले. एका क्षणात तिथे स्मशान शांतता पसरली. त्या माणसाचा चेहरा रागाने लालबुंद झाला. "अक्कल आहे का तुला? डोळे कुठे गहाण ठेवलेत?" तो ओरडला. त्याच्या आवाजाने आसपासचे लोक थबकले. "माझा 5,000चा शर्ट खराब केलास तू. ही घाण आता कशी निघणार?" माईच्या हातातला माठ थरथरायला लागला. "चूक झाली साहेब." हात डगमगला जरा. "मी गरिबीतली बाई, मुद्दाम नाही केलं हो." तिचे डोळे पाणावले, हात जोडले गेले. पण त्या माणसाला दयेचा स्पर्शही नव्हता. "चूक झाली म्हणजे झालं. आता या शर्टाची भरपाई कोण देणार? जोपर्यंत या शर्टाचे पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत तू इथून एक पाऊलही हलणार नाहीस." त्याने माईचा रस्ता अडवून धरला. बाजूला लोकांचा घोळका जमला होता. कुणी म्हणत होतं, "बिचारी म्हातारी आहे, सोडून द्या ना साहेब." तर कुणी फक्त मुका प्रेक्षक बनून तमाशा पाहत होतं. माईच्या सन्मानाचा लचका भरला जात होता. तिला वाटलं, आज आपलं मरणच ओढवलंय. "किती पैसे देऊ साहेब?" "माझ्याकडे तर तूप विकून जे येतील तेच आहेत," तिने रडत विचारलं. "मला काही माहीत नाही. 1,000 रुपये काढ, तरच पिच्छा सोडेन," तो माणूस ताठ्याने म्हणाला. 1,000 रुपये! माईसाठी ही रक्कम म्हणजे स्वप्नवत होती. ती दिवसाला 10-20 रुपये वाचवून महिन्याचा खर्च भागवायची. तिच्या डोळ्यांसमोर अंधारी आली. बाजारातल्या कोलाहलात ती स्वतःला एकाकी आणि असहाय समजू लागली. तेवढ्यात गर्दी चिरत एक तरुण पुढे आला. साधा शर्ट, साधी पॅन्ट, पण त्याच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक होती. त्याने शांतपणे माईच्या खांद्यावर हात ठेवला आणि विचारलं, "माई, काळजी करू नकोस. काय झालंय सांगा बरं?" माईने हुंदके देत सगळं सांगितलं. तरुणाने त्या गर्विष्ठ माणसाकडे पाहिलं. तो माणूस अजूनही शर्टाचा डाग दाखवत धुसफुसत होता. "साहेब, फक्त शर्ट खराब झालाय ना? 1,000 रुपये हवेत ना तुम्हाला?" तरुणाने विचारलं. "हो, आणि ते आत्ताच्या आत्ता." तरुणाने शांतपणे खिशातून पाकीट काढलं आणि 1,000 रुपयांची नोट त्या माणसाच्या हातावर टेकवली. माईला धक्काच बसला. ती तरुणाला रोखणार होती, पण त्याने तिला खुणेनेच शांत राहायला सांगितलं. पैसे मिळताच तो माणूस विजयी मुद्रेने वळला आणि चालू लागला. "1 मिनिट साहेब." तरुणाचा आवाज आता दगडासारखा ठाम होता. "आता काय?" त्या माणसाने मागे वळून विचारलं. तरुण त्याच्याजवळ गेला आणि म्हणाला, "तुम्ही शर्टाची पूर्ण किंमत घेतली आहे, बरोबर? याचा अर्थ असा की तो शर्ट आता तुमचा राहिला नाही, तो आमच्या मालकीचा झाला आहे. व्यवहार पूर्ण झालाय, तर आता तो शर्ट काढून आमच्या स्वाधीन करा." हे ऐकताच त्या माणसाचा चेहरा पांढरा पडला. "वेडा झालास का? मी भर बाजारात शर्ट काढून नंगा जाऊ का?" तरुणाने शांतपणे उत्तर दिलं,
तुम्ही जेव्हा या माऊलीचा अपमान करत होतात तेव्हा तुम्हाला त्यांच्या इज्जतीची पर्वा नव्हती. मग आम्हाला तुमच्या इज्जतीची पर्वा का असावी? तुम्ही पैसे घेतलेत, आता वस्तू द्या. नसेल द्यायची तर व्याजासह आमचे पैसे परत करा. आसपासची गर्दी आता त्या तरुणाच्या बाजूने घोषणा देऊ लागली. शर्ट द्या, नाहीतर पैसे परत करा. त्या माणसाला आपली चूक लक्षात आली होती, पण आता माघार घ्यायला जागा नव्हती. गर्दीचा रोष पाहून तो घाबरला. त्याने खिशातून 2000 रुपये काढले आणि थरथरत्या हाताने त्या तरुणाकडे दिले. हे घ्या तुमचे पैसे. मला जाऊ द्या, असं म्हणून तो मान खाली घालून गर्दीतून पसार झाला. तरुणाने ते 2000 रुपये आणि माईचं तूप विकून जे काही पैसे मिळणार होते त्यापेक्षा जास्त रक्कम तिच्या हातावर ठेवली. हे घ्या माई, आजच्या तुपाची कमाई आणि तुमच्या अपमानाची भरपाई. माईच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. तिने त्या तरुणाचे हात हातात घेतले. बाळा, तू माझा मुलगा होऊन धावून आलास. तुझे उपकार मी कशी फिटू? तरुण हसून म्हणाला, माई, उपकार कसले? आपण माणसं आहोत आणि माणसाने माणसाच्या कामी येणं हाच तर धर्म आहे. तुम्ही कोणापुढेही झुकू नका. तुमचा घाम आणि मेहनत तुम्हाला सन्मान मिळवून देईल. त्या दिवशी माईच्या घरात चूल तर पेटलीच, पण त्यासोबतच बाजारातल्या अनेकांच्या मनात माणुसकीची ज्योतही पेटली. तो गर्विष्ठ माणूस निघून गेला होता, पण त्याने एक धडा मागे सोडला होता. कपड्यांवरचे डाग साबणाने निघतात, पण गर्वामुळे मनावर लागलेला डाग कधीच पुसता येत नाही. तुमचा एक लाईक आम्हाला अशाच नवनवीन कथा शोधण्यासाठी प्रोत्साहन देतो. जर व्हिडिओमधील कथा आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. तोपर्यंत काळजी घ्या.